मित्रांनो, तर आज आले मी माझ्या बहिणीच्या घरी. 2 नंबरची सिस्टर आहे माझी, तिच्या इथं. तर तिच्या इथे येऊन पण बघा मला काय आराम नाही. तिथं आले ते बघा मला काय इडली करायला सांगितले, उडीद वडे करायला सांगितले. आता इडली सांबर ते पण मलाच करायचं म्हणलं. तर आज तरी निवांत झोपल, आराम करण. पण काही नाही, जिकडे जाईन तिकडे काम असतंय माझ्या पाठीमागं. काम काय माझा पिछा सोडत नाही. आणि माझ्या मिस्टरांची फरमाईश जिथं जाईन तिथं मला पुरवावं लागते. पण तरी पण त्यांचं घरी बनवलेलं असतंय, तरी पण त्यांना बाहेर गेल्यानंतर पण तेच खायचं असतंय. इथं उडीद वड्याचं पीठ भिजवलेलं आहे आणि वडे पण करायचे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा, आम्ही व्हिडिओ मध्ये म्हटलं ना की मला मिस्टरांची फरमाईश पूर्ण करावी लागते. त्यांचं म्हणणं आहे की असं सांग ना की इथं आपल्या घरात बारकी पोरं आहेत, त्यांना खायचंय म्हणून. बघा तुला इडली खायची बाबू. हा मग मावती माझं नाव घेती. माझं कुणला खायची इडली? इडली कुणला खायची? मला म्हणजे कुणला? माऊला म्हण इडली कर, भूक लागली. बर करते लगेच करते. तर सकाळी उठून माझे 1 तास मला देवपूजेला गेलाय माझा आज इथे सुद्धा. मला असं वाटलं की माझी देवपूजा होईपर्यंत हे काम आवरतील, पण हे 1 तासभर वाट बघत राहिले की देवपूजा होईल, दीदीचं आवरण आणि मग दीदी करल. ह्या अशा माझ्या बहिणी आहेत. घरी ती बहीण आणि इकडे आले तर ह्या बहिणी. काही फरक नाहीये. मला चांगलं असतं केलेलं. तुझ्या हातचं आवडतं माझ्या नवऱ्याला. मला त्या दिवशी म्हणलं दीदी किती एक करते, तू काहीच करते, तुझं रोज उठतील भाजी भाकरी करते, रोज उठतील भाजी भाकरी करते. नाही खरंय बघा. ऐका, मग हे कसं आहे माहिती का, गोड करून कामाला लावायचं. नाही मला म्हणले, शपथ म्हणले. इडली लावलेली आहे, आता सांबारची तयारी करते. आता मला उडीद वडे बनवायचे, पण वडा मेकर तर काही इथे नाहीये. आता मला काहीतरी डोकं लावावं लागणार आहे ते वडे तयार करायसाठी. तर बघू आता काय करता येईल. इडली खायची? नाही पडलं पाणी, राहू दे मी टाकते पाणी. झालं, बाथरूम मध्ये पाणी टाक. आधी तुला इडली खायची आणि तू तुला कसा करतो रे? हा काय करा. तर इथे इडली झालेली आहे, इथं सांबर आहे बघा. आणि आता उडीद वडे करून घेते मी. तुम्हाला म्हटलं ना की वडे करायसाठी इथे मला काही वडा मेकर नाहीये, तर आता मी याचा वापर करून वडे करायचा प्रयत्न करणार आहे. बघू कसे होते ते आज. तर बघू याने ट्राय करू, होतोय का वडा ते बघूया. छान होते म्हणते. होय, परफेक्ट. काहीतरी ट्राय करावं लागेल. एखादी गोष्ट आपल्याकडे नाहीये म्हणून किती नाहीये मग मी काय करू, होत नाहीये. तर मला असं काहीतरी जुगाड लावायला आवडते बघा. अशा प्रकारे आपले वडे तयार होत आहेत. सक्सेस होते. हे बघा, हे बघा वडे. हे बघा, हे आमचे भाऊजी आहेत. आता हे सांगतील कशी झाली इडली. कशी झाली हो भाऊजी? 1 नंबर क्वालिटी झाली. हॉटेलला काय करतात ते कसे भरलेले स्वयंपाक 1 नंबर करतात ते आणि खायला. तर तुम्हाला सांगू मित्रांनो, यांना आहे ना माझ्या हातच्या सगळ्याच गोष्टी आवडतात. आणि हे बिबूला सारखं म्हणत असते की तू दीदी सारखा करत जा स्वयंपाक, दीदी सारखा करत नाही. मग तिला वाईट वाटतं की बघा मी एवढा स्वयंपाक करून पण काय म्हणतात ना की बायकोपेक्षा मेहुणी भारी. तशी गंमत आहे. नाही असं काय नाही. मग बिबू सुद्धा 1 नंबर करते स्वयंपाक. म्हणजे मी चांगला करत नाही. नाही तुम्ही करता की. आता मला एक सांगा, बिबू आणि माझ्यात जर तुम्हाला एक चॉईस करायला सांगितली तर कोण स्वयंपाक चांगला करतो? बायको. हे बघा, बायको समोर आहे पण बायकोला घाबरून हे असं चाललंय बोलायचं. 1 नंबर करते. तुम्हाला काय वाटतं, कोण करतं 1 नंबर? किती काय असेल बायकोचं माझ्यासोबत खरंच चांगलं आवडतं. टेस्टी असतं सगळ्या गोष्टी. छान झाले सगळं. तुम्हाला वडा आहे ना वडा? चक्र एक असाचा तुम्ही दाखवा खाऊन. दाखवा. नाही ह्याच्यात खायला लागेल. मला सांगा, उडीद वड्याची साईज तेवढीच असते का नाही? मार्केटमध्ये, हॉटेलमध्ये तुम्ही कुठे जरी पाहिले तरी उडीद वड्याची साईज एवढीच छोटीशी असते. आणि त्यामध्ये माझा एका घासात वडा होईल. मग काय एवढा मोठा करायचा? त्यांना वाटलं बटाटा वडा आहे का? होय. मग मेंदू वडा छोटाच असतो. या इडली खायला मस्त आहे. अशी क्वालिटी तुम्हाला कुठेच भेटणार नाही, फक्त इथंच भेटणार आहे लोकांच्या घरी. आम्हाला हॉटेल चालू करायचं. बेकरी प्लस हॉटेल. हो, 1 नंबर बनवतात ते. आणि मला आवडते त्यांच्या हातचं खायला, असं काय नाही. आणि त्यांच्या हातचा पायनॅपलचा शिरा 1 नंबर असतो. अरे बापरे. म्हणजे अजून पायनॅपल शिरा करून द्यावा अशी इच्छा आहे. मला वाटलं पायनॅपल शिरा विसरले असतात. नाही आवडतो मला. झालं आहे का? आता मित्रांनो, पायनॅपल शिऱ्यावर येऊन पोचले. आता म्हणजे इथे एवढा स्वयंपाक करून सुद्धा यांचं भागलेलं नाही. आता पायनॅपल शिरा करायला सांगतात मला. म्हणजे ह्यांचं एकच आहे फक्त की तू काम करत राहा, कुठेही जा, मला काम काही सुट्टी देत नाही. करणारे माणसाचं असंच असतं. जिथे जाईन तिथे काम करावं लागतं ना. जो करता असतो ना त्याला कामच करायला लागते. हे बघा, इथे आमची अक्का आहे, आत्याबाई. तिला आम्ही अक्का म्हणतो. तर बिबू अजून अक्काला दिला नाही नाश्ता. अक्का उपवास आहे. आवडीची इडली आकाला उभा कशाचा वारीचा. आता म्हणतो मी तर वारी जावा, तिथे गेल्या म्हणतो मी तर वारी यावा. अक्का वडा का नाही घेतला? बिबू अक्काला वडा दे ना. का तू खाली बस. 1 नंबर.
कशी झाली? एक नंबर झाली. एक नंबर झाली. आमच्या अक्काला इडली आवडते बरं का. तर असं आमच्या घरात असं हसी मजाक चालू असते. आणि माझा हा असा अवतार बघू नका, कारण मला काम असतं जिथे जाईन तिथं, त्याच्यामुळे माझा हा असाच अवतार असते. मेकअप करत बसायला मला वेळ नसतो. तुम्ही म्हणता की गाऊनवरच आहे. तर रात्री मी उशिरा आले इथे, रात्री 2 वाजले मला इथे दौंडला यायला. आणि सकाळी उठून देवपूजा वगैरे आवरली. तर तोपर्यंत मॅडम वाट बघत बसल्या होती तिची देवपूजा आवरल आणि ती देवपूजा झाल्यानंतर ती काम करल. तर व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता इथून जाऊन मला मम्मीच्या घरी जाऊन तिथे पण मला मोठा स्वयंपाक करायचा आहे. तर त्याचा सेपरेट ब्लॉग मी करेल, तर तो पण नक्की बघा.